नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, जे शेतकरी नमो शेतकरी व पीएम किसान या योजनेचा लाभ घेत असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। तर हा व्हिडिओ त्यांनी नक्की शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट न करता पहा, कारण यामध्ये आपण जे शेतकरी पीएम किसान व नमो शेतकरी याचा लाभ घेत असेल त्यांच्यासाठी पीएम किसान पोर्टलवर जी शेतकरी यापासून वंचित राहणार आहे त्याची लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर ती लिस्ट कशी पाहायची, त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे कसे शोधायचे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर वंचित शेतकऱ्यांची लिस्ट पाहण्याकरता तुम्हाला कोणतेही ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे पीएम किसान। पीएम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे। ही फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पीएम किसानचे जे ऑफिशियल पोर्टल आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे ही लिंक पाहायला मिळेल। यावर तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला इथे आपल्याला जी लिस्ट आहे ती लिस्ट कशी पाहायची, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या CSC सेंटर लॉग इन करायचं आहे। तर CSC वाल्यांतर तुम्हाला जर CSC असेल तर तुम्ही CSC करू शकता किंवा तुमच्या CSC सेंटरमध्ये जायचं आहे। CSC सेंटरवाल्यांना इथे एक्सटेन्शन लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची CSC ID टाकून घ्यायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे अशा प्रकारे हा कॅप्चा जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे। तर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल। तर मी इथे माझी जी CSC ID आहे ती CSC ID टाकलेली आहे आणि इथे तुम्हाला हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। ही लिस्ट बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला जे आपण पाहणार आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। यावर आल्यानंतर तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशनसाठी तिकडे यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन नाही करायचं आहे। आपल्याला जी लिस्ट आहे, जी KYC न कंप्लीट केलेल्या शेतकऱ्यांची लिस्ट पाहण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, इकडे रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, एडिटवर सुद्धा क्लिक करायचं नाही, इथे सुद्धा क्लिक करायचं नाही। इथे तुम्हाला जे KYC राहिलेली आहे त्यांची क्लिक करण्यासाठी इथे बायोमेट्रिक यावर क्लिक करायचं आहे आणि KYC कंप्लीट करायचं आहे। तर जे शेतकरी वंचित आहे किंवा ज्यांनी KYC अजूनसुद्धा केली नाही त्याची लिस्ट ही आलेली आहे। तर ती लिस्ट पाहण्याकरता तुम्ही इथे डायरेक्टली रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करू शकता। तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा पाहायला मिळेल शेतकऱ्यांचा। तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे, त्यावर कॉल करून प्रत्येक शेतकऱ्यांना तुमची KYC कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही हे KYC जर जास्तीत जास्त टार्गेट कंप्लीट केलं तर तुम्हाला त्यामध्ये 25,000 रुपयाचे बक्षीससुद्धा मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा सर्व रिपोर्टवर क्लिक करायचा आहे आणि सर्वात तो खालचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल। इथे तुम्हाला रूरलची बघायची आहे की अर्बन बाजी बघायची, तर मला इथे रूरलची बघा असल्यामुळे मी रूरल सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण सब डिस्ट्रिक्ट असेल ते सब डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर मी इथे सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमचं जो पण ब्लॉक असेल तर जे सब डिस्ट्रिक्ट असते तेच ब्लॉक असते, लक्षात द्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गावाची ज्या पण गावाची तुम्हाला ज्यांची KYC राहिलेली आहे ज्या शेतकऱ्यांची, ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर गेट डाटा यावर क्लिक करायचं आहे। गेट डाटा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ज्या पण तुमच्या आता जे शेतकरी असेल तुमच्या गावचे, तर आता ही माझ्या गावाची लिस्ट आहे, तर यामध्ये तुमचे जे पण शेतकरी KYC कंप्लीट न केलेले आहे त्यांचे इथे नावं पाहायला मिळेल। तर यांना तुम्हाला इथे त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आणि त्यांचा सुद्धा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे। तर या नंबरवर तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांची KYC ही कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि हे जर तुम्ही KYC जास्तीत जास्त लोकांची कंप्लीट केली तर त्यासाठी CSCने 25,000 रुपयाचे बक्षीससुद्धा दिलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही KYC कंप्लीट करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा KYC पूर्ण करायची आहे। तर शेतकऱ्यांसाठी आणि CSC चालकांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी होती। तर असेच CSC माई सेवा आणि शेतकऱ्यांच्या रिलेटेड ज्या काही योजना येत असतात त्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।